हॅलो, हॅलो. माझा आवाज येतोय का? म्हणजे मगासपासून मी बोलत होते आणि माईकच बंद होता. ठीक आहे. आता मी तुम्हाला बहुतेक दिसेन सुद्धा कारण मला आता स्क्रीन शेअर करायचंय. मला इथे सगळी बटणं बंद सुरू होत होते. थोडं जरा नेटवर्क बहुतेक आज स्लो आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला दिसतही असेन आणि माझा आवाजही येत असेल असं मला वाटतंय कारण आता माझ्या स्क्रीनवर मी स्वतः पुन्हा दिसतेय. तर काल जसं आपण म्हणालो, की काल जो लेसन आपण सुरू केला होता, सजीवातील जीवन प्रक्रिया. त्याच्यामध्ये आपण परिवहन हा मुद्दा बघितला होता. परिवहन या शब्दाचा अर्थ आहे ट्रान्सपोर्टेशन. एखाद्या एका ठिकाणून दुसरीकडे वाहून नेणं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, बरोबर? तर त्याच्यामध्ये आपण वनस्पतींमध्ये हे कसं होतं हे पाहिलं होतं. वनस्पतींमध्ये 2 पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन होतं. एक तर आहे त्यांच्या शरीरामध्ये, वनस्पतींच्या शरीरामध्ये म्हणजे त्यांच्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये पाणी वाहून नेणं आणि दुसरं आहे अन्न वाहून नेणं, बरोबर? तर ह्या दोघांचाही आपण अभ्यास काल केला होता, की कशा पद्धतीने ह्या परिवहनाचं काम झायलम आणि फ्लोएम म्हणजे जलवाहिनी आणि रसवाहिनी ह्या 2 प्रकारच्या स्पेशल ऊतींनी केलं जातं. त्यानंतर आपण उत्सर्जनाचा मुद्दा बघितला होता, बरोबर आहे? आपल्या सगळ्या सजीवांमध्ये जी काही वाढ होते किंवा ज्या काही जीवन प्रक्रिया रोजच्या होतात, त्याच्यामधनं नको असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे उत्सर्जन प्रक्रियेतनं होतं. एक तर तुम्ही सगळे ना, जिकडे बसलाय तिथे तुम्ही जरा स्थिर बसा. म्हणजे मी जे काही सांगते ते तुम्हाला कळेल असं मला वाटेल असे तरी बसा. ठीक आहे? आणि मी प्रश्न विचारला की हवं तर उत्तर थोडी ती प्रश्नांच्या वेळेला करा, जेणेकरून मलाही जरा बरं वाटेल की मी कोणाशी तरी बोलते आणि त्याला ऐकू येते आणि त्यालाही उत्तर द्यायचंय. असं जरा बेटर फिलिंग मला पण येईल. पण ठीक आहे, आता स्क्रीन शेअर करते आणि आपण जो धडा काल सुरू केला त्याचा पुढचा टप्पा आज आपण जो बघणार आहे त्याच्याकडे आपण वळूया. काल आपण परिवहन, उत्सर्जन ह्या दोनही महत्वाच्या क्रिया डिस्कस केलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला मगाशीच म्हणालो, की वनस्पतींमधील परिवहन म्हणजे त्याच्यामधील रसवाहिनी, जलवाहिनी यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास काल केला. त्यानंतर आपण उत्सर्जन ही प्रक्रिया जी आहे, ही खूप डिटेलमध्ये काल समजून घेतली, की वनस्पतींमधलं उत्सर्जन कसं होतं. वनस्पतींमध्ये अ, उत्सर्जनासाठी वेगळे असे काही अवयव नाहीयेत. वनस्पती स्वतःच्याच शरीरामधल्या काही भागांमध्ये नको असलेले पदार्थ जमा करतात. जसं की वाळलेली पानं किंवा पिवळी झालेली पानं किंवा फांद्या, बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी नंतर शेड आउट होतात म्हणजे खाली पडून जातात आणि त्याच्यामधनं नको असलेल्या गोष्टी ह्या बाहेर टाकल्या जातात. पण प्राण्यांच्या शरीरामध्ये विशिष्ट अशी एक सिस्टीम आहे, अशी एक संस्था आहे, जी एक्सक्रिशन म्हणजेच उत्सर्जन हे कार्य करते. तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये असलेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून देण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अवयव काम करतात. बघा, वनस्पतीचे उत्सर्जन आपण काल पाहिलं होतं, एक्सक्रिशन इन प्लॅंट्स. मग त्याच्यामध्ये पानगळ आहे, डिंक असेल, चीक असेल, गोष्टी वनस्पतीला नको असलेले आणि शरीराबाहेर टाकणारे अशा दोनही गोष्टींमध्ये मदत करतात. मग मानवामधील उत्सर्जनामध्ये आपण बघितलं की आपल्या शरीरामधल्या रक्ताच्या शुद्धीसाठी म्हणजे शरीरामध्ये रक्तामध्ये नको नको असलेले सगळे पदार्थ येऊन पडतात. मग त्याला क्लीन करण्याकरता, त्याला फिल्टर करण्याकरता, त्याला नको असलेले पदार्थ काढून टाकून पुन्हा शुद्ध शुद्ध म्हणजे योग्य शरीराला वापरण्याकरता योग्य असं रक्त पुन्हा आपल्या शरीरामध्ये पाठवण्याचं काम ही आपली उत्सर्जन संस्था करते. त्याच्यामध्ये किडनी, मूत्राशय आणि अशा बाजूला मूत्रोत्सर्जक नलिका सगळे मराठी शब्द आहेत हे. पण ह्याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या मस्क्युलर सिस्टीम्स आहेत, ह्याच्यामध्ये सगळे मसल्स येतात, कुठेही हाडं नाही आहेत आणि ह्या सगळ्या सिस्टीम्स काय करतात, आपलं आपलं काम व्यवस्थित पार पाडतात. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही त्या वृक्काला असं उभा छेद दिला तर त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रॉबेरी सारखे छोटे छोटे पार्ट दिसतात. तर ते मूत्रकलश किंवा संपुटक अशा हिशोबाने आपण त्याला समजून घेऊया. एक पिरॅमिड आहे तो, वृक्क पिरॅमिड. ती छोटी स्ट्रॉबेरी म्हणजे एक छोटा पिरॅमिड आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचे नेफ्रॉन. नेफ्रॉन हे आपल्या किडनीमध्ये असलेले स्पेशल प्रकारचे सेल आहेत. सेल म्हणजे पेशी आहेत. त्यांची रचना अशी आहे की त्या मोठ्या रस्त्यामधून जे काही आपलं रक्त जाणार आहे ते सगळं फिल्टर होईल. जे आवश्यक आहे ते परत ऍब्झॉर्ब केलं जाईल, जे नको आहे ते शरीरातून बाहेर टाकलं जाईल. अशा पद्धतीने एका बघा हा स्ट्रॉबेरी सारखा एक पार्ट आहे की नाही, एक कोन, त्याच्यामध्ये खूप सारे नेफ्रॉन 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 असे जमा केलेले लावलेले आहेत आणि ते एका मुख्य नलिकेला जोडले. शेवट हा त्या नळीमध्ये.
ह्याचा शेवट इथे 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 असं करत करत छोटे छोटे नेफ्रॉन सगळं रक्त फिल्टर करून परत ह्याच्यामधनं अनावश्यक म्हणजे युरिन पास करण्याची सिस्टीम इकडे आणि ही मोठी होऊन या युरेटरमध्ये येते. बरोबर. अशा पद्धतीने हे एकत्रित काम करतात. किती सूक्ष्म लेवलला काम आहे. विचार करून बघा, आपलं जे शरीर आहे हे किती डेंजरस मशीन आहे. एकाच वेळेला मल्टिपल गोष्टी होतात. किती मायन्यूट लेवलला होतात. आता उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली आहे. उजवे वृक्क म्हणजे उजव्या बाजूला असलेलं आपली जी किडनी आहे ती किंचित खाली आहे. प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन आहेत. एका वृक्कामध्ये एवढूस किडनीच्या आकाराचं म्हणजे किडनी बीन असतात ना, एवढूशा आकाराची छोटीशी किडनी आहे आपली. एवढूशा किडनीमध्ये एका 10 लाख नेफ्रॉन आहेत जवळपास. तर साधारण व्यक्तीच्या शरीरामध्ये अंदाजे 5 लिटर रक्त आहे. आपल्यासारख्या सामान्य थोड्याशा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये आपण एक 17-18 वर्षाच्या आसपासचे आपण जे सगळे लोक आहोत असं समजलं तरी एका अडल्ट व्यक्तीच्या शरीरामध्ये अंदाजे 5 लिटर रक्त असतं अंदाजे. जे वृक्कामधून रोज 400 वेळा गाळलं जातं. म्हणजे तुम्ही विचार करा, 5 लिटर रक्त 400 वेळा आपल्या त्याच 2 छोट्या छोट्या किडनीज मधनं गाळून निघते, गाळून निघते, गाळून निघते, गाळून निघते. तर वृक्क रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळतात आणि त्याच्यामधनं 1 ते 1.9 लिटर एवढं मूत्र तयार होतं. म्हणजे जे युरिन पास करतो आपण, तर ते तयार झालेलं आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम ह्या सिस्टीम मध्ये होतं. आणि उरलेला द्रव पदार्थ पुन्हा शोषून घेतला जातो. रक्तामध्ये खूप गोष्टी आहेत. सगळ्या फेकून नाही दिल्या जात युरिन मधनं. त्या बाहेर गेल्या तर प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ आपल्या ब्लड मध्ये असलेली जी काही ग्लुकोज आहे ती जर मूत्रवाटे बाहेर टाकली गेली तर डायबिटीज होतो. बरोबर. म्हणजे जे काही शरीराबाहेर टाकायचं आहे तेच गेलं पाहिजे. जे नको आहे तेच गेलं पाहिजे. जे आपल्याला हवंय ते शरीरातनं परत काढून घेतलं पाहिजे किडनीज मधनं. तर ते काम आपोआप त्याच्यामध्ये होतं. जे आवश्यक पदार्थ आहेत ते पुन्हा शोषले जातात. म्हणजे शरीराचं नुकसान होत नाही, उलट होते तो फायदाच होतो. म्हणजे नकोय ते बाहेर टाकण्याचं काम. काल आपण वॅश्लेषण पण पाहिलं होतं की जर आपली वृक्क निकामी झाली किंवा काही त्याच्यावर काही इन्फेक्शन झालं, एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांनी त्याचं काम करणं बंद केलं, तर तिथे आपण हे डायलिसिस म्हणजे व्याश्लेषण ह्या प्रक्रियेतनं रक्ताची शुद्धी करवली जाते. ते काल आपण सगळं पाहिलं होतं. आज आपण वनस्पतींमधला समन्वय हा मुद्दा सुरू करणार आहे. कोऑर्डिनेशन इन प्लांट्स आणि मग ऑब्व्हियसली इन अॅनिमल्स या दोनही गोष्टी आपण आज बघू. कोऑर्डिनेशन इन प्लांट्स हे आपण लहानपणापासून शिकलोय. तुम्हाला आठवत असेल 5वी, 6वी, 7वीच्या पुस्तकामध्ये एका बाजूला जिकडे सूर्य आहे त्या बाजूला वेल वाढत चाललेली आहे असं एक चित्र होतं. तसंच बाकी कुठल्याही वनस्पतींच्या तुम्ही कुठलीही गोष्ट बघा वनस्पतींची, ती आजूबाजूला असलेल्या सिच्युएशन प्रमाणे वनस्पती स्वतःला बदललेल्या आहेत हे तुम्हाला दिसेल. ज्या काही वेली असतात, मनी प्लांट असेल, कारल्याची वेल असेल, कलिंगडाची वेल, कुठली पण वेल तुम्ही बघा, त्या वेली कुठेतरी आधार बघतात आणि तिथे जाऊन त्या स्टेबल होतात आणि पसरत जातात. बरोबर. प्रत्येकाला वाढायचंय आणि प्रत्येकाला स्वतःला टिकवायचंय. त्याच्या हिशोबाने ते धडपड करतात. पण वनस्पती या जास्त इंटेलिजंट असतात कारण की त्यांना माहितीये की त्यांना मदत करायला कोणी येणार नाहीये, ते जागा पण सोडू शकणार नाहीयेत. मग ते स्वतःला असे पसरवत जातात. आता आपल्याला इथे वनस्पतींमधल्या समन्वयाची 3 चित्र दिलेली आहेत. एक इंच प्रकाशानुवर्ती प्रतिसाद. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जे म्हटलं की आपण लहान असताना जे चित्र बघितलं होतं की ज्या बाजूला सूर्य आहे त्या बाजूला वनस्पतींची आपोआप वाढ होते. कारण त्यांना मिळणारा सूर्यप्रकाश हा ज्या बाजूला तिकडे ते आपोआप जातात. तुम्ही त्यांना या बाजूला लावा आणि इकडे खिडकी ठेवा, ती झाडं अशी वाढतात. आपोआप सूर्यप्रकाशाकडे झेपावतात. नंतर बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ. आता हे काय? बीजांड म्हणजे एग्ज हे मध्यभागी असतात. हा आहे अंडाशयाचा कप्पा. ही आहे परागनलिका आणि वरती आहेत परागकण. वनस्पतींमध्ये जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो बरं, पुनरुत्पादन. पण त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष अशा दोनही प्रकारच्या पार्टिकल्सना मराठीमध्ये त्यांना आपण बीजांड आणि परागकण असं म्हणतो. बरोबर. ह्या दोघांचंही जेव्हा
मिलन होतं आणि त्याच्यामधनं जे बाळ तयार होतं त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतात. कारण स्त्री आणि पुरुष असे दोन वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये आणि हे फुलामध्ये सुद्धा असतात. तर जेव्हा आपण एखादं फुल बघतो तेव्हा त्याच्यावर जी पावडर पावडर सारखा भाग असतो ते परागकण असतात. आणि आतमध्ये जिथे फुगलेला भाग असतो त्या झाडाचा, त्या फुलाचा सॉरी, त्या फुलाच्या मध्यभागी तिथे बीज असतात म्हणजे एग्ज असतात. तर हे परागकण एका छोट्याशा ट्यूब मधनं आत येतात आणि त्या बीजांडामध्ये असलेल्या एग्ज बरोबर त्याचं फर्टिलायझेशन होतं. बरोबर? आणि त्याच्यामधनं जे छोटस एक सिंगल सेल तयार होतो, एक पेशी ती वाढत जाते आणि त्याच्यापासून मग बी तयार होतं. वनस्पतींमधल्या पुनरुत्पादनाची ही प्रक्रिया आहे. पण हे होण्यासाठी त्या फुलामध्ये ही रचना बनवणं ही एक प्रकारची समन्वयाची नाही तर आणखी कसली पावती आहे. तर वनस्पतींमध्ये सुद्धा समन्वय होतो. बरोबर? अशा पद्धतीने वनस्पती स्वतःला आणि स्वतःच्या परिस्थितीप्रमाणे सुद्धा बदलतात. आता बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतींच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ झाली म्हणजे अनुवर्तन झालं. अनुवर्तन म्हणजे ट्रॉपिझम. बाजूला खूप थंडी पडली आहे तर मी माझी पानं आणि माझी रचना अशी करेन की त्याचा त्रास मला व्हायला नाही पाहिजे. ह्याच्याकरता वनस्पती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात बरं का. म्हणजेच काय, ट्रॉपिझम. आजूबाजूला होणाऱ्या बाह्य उद्दीपनाला प्रतिसाद आणि अनुवर्ती हालचाल म्हणजे त्याच्याकरता होणारी हालचाल आहे ती. जसं की सूर्यप्रकाशाकडे झाड वळणं ही काय आहे, ट्रॉपिक मुवमेंट म्हणजेच काय, अनुवर्तनाकरता केलेली हालचाल आहे. कोणत्याही वनस्पतीचा प्ररोह संस्था म्हणजे शूट सिस्टीम ही साठी प्रतिसाद देते. शूट सिस्टीम म्हणजे काय, वरच्या बाजूला जे काही वाढतं, वरच्या बाजूला प्ररोह म्हणजे शूट, मूळ आणि झाडाची खोड दोनही एकाच वेळेला बी मधनं बाहेर येतात. तर वरच्या बाजूला तर प्रकाश आहे. छोटीशी बी जेव्हा आपण जमिनीमध्ये रुजवतो तर त्या बीला आपोआप मुळं येतात आणि ती जमिनीच्या खाली खाली जातात. जमिनीच्या खाली सूर्यप्रकाश नाही, तिथे माती आहे. पण जमिनीच्या वरती जेव्हा त्या छोट्याशा बी मधनं अंकुर बाहेर येतो तेव्हा त्या अंकुरामधनं जे झाड हळूहळू वरती 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 येणार आहे, छोटीशी दांडी, तिचीच वाढ प्रकाशाच्या दिशेने होते. त्याला आपण म्हणतो प्रकाश उद्दीपनाला दिलेला प्रतिसाद. तो कोण देतोय? प्ररोह संस्था. ठीक आहे. म्हणजेच काय, प्रकाशाच्या स्रोताच्या दिशेने तिची वाढ होते. वनस्पतीने दाखवलेल्या हालचालीला काय म्हणतात? प्रकाशानुवर्ती हालचाल म्हणजेच काय, फोटोट्रॉपिक मुवमेंट. वनस्पतींची मूळ संस्था म्हणजे काय, रूट सिस्टीम, ही गुरुत्वाकर्षण आणि पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देते. मुळं जी असतात वनस्पतीची मुळं, ती खाली तर गुरुत्वाकर्षण आहे, पृथ्वी सगळ्या गोष्टींना खाली खेचून घेते आणि खाली पाणी सुद्धा आहे. तर पाण्याकडे पण जायचंय आणि खाली जमीन खेचते तर तिकडे आपण वाढ करायचीच आपल्याला. तर हे उद्दीपन आहे. कसलं? गुरुत्वानुवर्ती आणि दुसरं जलानुवर्ती. गुरुत्वा अनुवर्ती म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने होणारी हालचाल, ग्रॅव्हिटोट्रॉपिक मुवमेंट. आणि दुसरे आहे जलानुवर्ती, जिथे पाणी आहे तिथे मला पोहोचायचंय म्हणून मुळे तिथे 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 पोहोचणार आहे. सो हायड्रोट्रॉपिक मुवमेंट. अशा या दोन पद्धती आहेत. विशिष्ट रसायनांना दिलेल्या प्रतिसादाला, वनस्पतींच्या भागाच्या हालचालीला आपण काय म्हणतो? रसायन अनुवर्तन. आता हे मस्त आहे. तुम्हाला हे पण माहिती असेल तर आता वनस्पतींचा विषय चाललाय म्हणून आणखी एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन नंतर. वनस्पती बघा, आता बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ, ह्याच्यामध्ये काय रसायन आहेत, काहीतरी केमिकल आहे खालच्या बाजूला जे त्याला खेचून घेते आणि तो तिकडे चाललाय त्याच्या दिशेने. असंच आपल्याला एखाद्या फुलाचा सुगंध येतो, ते रासायनिक आकर्षण आहे. त्या फुलामध्ये असं काहीतरी रसायन आहे त्याच्यामुळे एक विशिष्ट सुगंध येतो. तुम्ही बघा, मोगरा बघा, चाफा बघा, हा, ह्या फुलांना स्वतःचा एक सुगंध आहे. म्हणजे तुम्ही त्या वासामध्ये काय बरं म्हणतो आपण, छान असा एक मंद गंध त्याचा असतो जो आपल्याला आकर्षित करतो. तसाच तो आजूबाजूला असलेल्या कीटकांना पण आकर्षित करतो. त्याला म्हणतात केमोट्रॉपिझम. म्हणजेच काय, केमिकलचा वापर करून केलेलं अट्रॅक्शन. आता वनस्पती रसायनांच्या हिशेबाने जे काही बदल करतील ते रासायनिक अनुवर्तन किंवा केमोट्रॉपिझम असं म्हणता येईल. पण मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये खरोखरच वनस्पतींमध्ये असलेल्या केमिकलचा वापर करून प्राण्यांना किंवा इतर कीटकांना स्वतःकडे आकर्षित करून घेतलं जातं. ह्याला ह्याला एक खूप छान शब्द आहे,
मला थोड्या वेळाने आठवेल तेव्हा मी तुम्हाला तो नक्की सांगते. म्हणजे रसायन अनुवर्तनामध्ये म्हणजे केमोट्रॉपिझम मध्ये वनस्पती स्वतःची हालचाल करतात. अच्छा, त्याला म्हणतात फेरोमोन्स. फेरोमोन्स म्हणजे वनस्पतींकडनं अशा पद्धतीने आलेले वास. त्या वासाकडे कीटक आकर्षित होतात. त्याला फेरोमोन्स म्हणतात. आता वनस्पती स्वतःच्याच रसायनांकडे जेव्हा जातात त्याला आपण काय म्हणतो? रसायन अनुवर्तन. कळलं? आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे समजलं की वनस्पती कशा पद्धतीने आजूबाजूला घडलेल्या घटनांकडे आणि स्वतःमध्ये होणाऱ्या रासायनिक घटनांकडे प्रतिसाद करतात. आता बघा, आपल्याला इथे आणखीन काहीतरी विज्ञानाच्या गवाक्षातून, गवाक्ष म्हणजे दरवाजा, त्या विज्ञानाच्या दारातनं आपण आत डोकावून बघितलं तर आपल्याला काय दिसतं ते बघा. वेलींचे तणाव हे स्पर्श संवेदी असतात. वेलींचे तणाव, वेलींमध्ये ताण असतो, बरोबर. स्पर्श संवेदी, स्पर्शांमधनं त्याला संवेदना मिळतात, बरोबर. म्हणजेच काय, वनस्पती स्पेशली वेली हे ज्या ज्या काय बरं म्हणतो आपण, कुंपण असेल, भिंत असेल, झाड असेल, त्याच्यावरती चढतात की नाही वेली, तर त्या जिथे चढतात त्यांच्यामधली ती वाढ म्हणजे एक प्रकारचा तणावच आहे ना. हे काय, जिथे जिथे ते स्पर्श करतात त्याच्या हिशेबाने मिळालेली संवेदना आहे आणि त्याच्या हिशेबाने ती वाढते. प्ररोहाच्या अग्रभागामध्ये तयार होणारे ऑक्सिन नावाचे संप्रेरक हे पेशी विवर्धनाला म्हणजे सेल एनलार्जमेंटला मदत करतात. प्ररोह म्हणजे आपण आताच बघितलं की शूट, आपल्या बी मधनं डोकं वर काढून जे अंकुर बाहेर येणार आहे त्याच्या टोकाशी ऑक्झिन नावाचं एक संप्रेरक आहे. संप्रेरक म्हणजे हॉर्मोन. वाढ किंवा रचना बदलते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये संप्रेरकांमुळे होतात. आपलं सगळं शरीर ही एक केमिकलची फॅक्टरी आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात डेंजरस असतात संप्रेरक. संप्रेरक विशिष्ट वयामध्ये विशिष्ट पद्धतीने काम करत असतात. तर अशी जशी आपल्या शरीरामध्ये तशी वनस्पतींच्या शरीरामध्ये पण संप्रेरक आहे. तर ते प्ररोहाच्या अग्रभागामध्ये ऑक्सिन आहे आणि ते काय करतं, सेल एनलार्जमेंट म्हणजे पेशी वाढवणं, एनलार्ज करणं, त्याच्यासाठी हे काम करतं. त्याच्यामुळे काय होणार आहे, टोकाशी असलेल्या ज्या काही उती आहेत, ज्या काही पेशी आहेत त्या मोठ्या 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 होतील आणि ते परत पुढे जाईल, पुढे मोठं होईल आणि त्याची वाढ होत राहील. खोडाच्या वाढीसाठी जिब्रेलिन, पेशी विभाजनासाठी सायटोकायनिन्स आणि ही संप्रेरक मदत करतात. ऍब्सिसिक आम्ल हे संप्रेरक वनस्पतींची वाढ रोखणे, वाढीची क्रिया मंद होणे, पाने कोमेजणे यावरती प्रभावी ठरते. नुसतंच एखादं झाड लावलंय, वाढलंय 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 वाढत गेलं झाड आकाशापर्यंत पोहोचलं, असं कधी होतं का? कधी नाही होत. एका विशिष्ट उंचीनंतर झाडांची सुद्धा उंची थांबते, वाढ थांबते, बरोबर. त्यानंतर त्याची वाढीची क्रिया मंद होते. उदाहरणार्थ बघा, एखादं आंब्याचं झाड आहे, खूप मोठा डेरेदार वृक्ष झालाय त्याचा, त्याची वाढीची क्रिया, वाढ तर झाली पण ती क्रिया कशी झाली, आता मंद झाली. आता काय ते झाड सगळं पूर्ण गार्डन भरून टाकेल एवढं मोठं होत नाही, त्याची क्रिया मंद होते. हा, पण याला एक्सेप्शन आहेत. तुम्ही वडाचं, पिंपळाचं ही झाडं बघितलीत का? स्पेशली त्या पिंपळाच्या पारंब्या असतात, त्या खाली आल्या की त्या अशा गोल पसरत जातात, त्या झाडाचा परिघ असा वाढत जातो, पण ती त्याची वाढ आणि ती वेगळ्या पद्धतीने होते. आता हे झालं ऍब्सिसिक आम्लाचं त्या झाडामधलं काम. पाने कोमे जाणे, बरोबर, त्याचं वाढ पूर्ण झाली, त्याचं काम पूर्ण झालं, तर ती पाने कोमे जाणार आणि नंतर ती शेड आउट होणार, खाली पडून जाणार. ठीक आहे, अशा पद्धतीने हे प्रभावी ठरतं. आता हे बघा, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे, मला हे फार आवडतं. लाजळूची पानं, त्याला बोट लावलं की ती बंद होतात. व्हिनस फ्लायट्रॅप नावाची एक वनस्पती आहे, हे जे तुम्हाला असं दिसतंय ना हिरव्या रंगाचं असं शिंपल्यासारखं, हे त्या झाडाचं पानांसारखी रचना आहे. आता हे ना असं असतं आणि त्याच्यामध्ये एक द्रव पदार्थ असतो, त्याचा एक विशिष्ट वेगळा वास असतो, त्याच्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे तो वास येतो. त्या गोडगोड वासामुळे ना तिथल्या कीटकांना असं वाटतं की इथे रस आहे, जसा फुलांचा रस असतो की नाही त्याचा वास येत असतो. आपल्याला हे वास येत नाही, ते कीटकांना येतात, कारण ते कीटकांचं अन्न आहे. तर त्या मधमाशा, बारीक बारीक मुंग्या, बारीक बारीक किडे, तुम्ही बघितलं असेल फुलांवरती असं काही फिरत असतात. तर ह्या सगळ्यांना तो वास आकर्षित करतो आणि जेव्हा हे बारीक बारीक कीटक त्या शिंपल्यासारख्या रचनेमध्ये जातात, त्या वासामुळे जातात, तर हे ना असं बंद होतं. आणि त्याला बघा ना असे दात आहेत, असे एकमेकांमध्ये अडकले की त्या किड्याला बाहेर पडायला जागाच मिळत नाही.
म्हणजे तो खाली त्याच्यामध्ये चिटकला, केमिकल मध्ये अडकला आणि वरच्या धडपड करून पण त्याला बाहेर जायला रस्ताच नाहीये, कारण रस्ता बंद झाला. असा हा व्हीनस फ्लायट्रॅप एक प्रकारचा कीटक भक्षक आहे. अशा आणखीन खूप वेगवेगळ्या वनस्पती जंगलांमध्ये असतात. अशा निमुळत्या अशा आणि लंबुळक्या आणि खालच्या बाजूला म्हणजे जसं आपलं ते फुलदाणी असते तशा आकाराची पण काही झाडांची रचना असते. त्याच्यामध्ये केमिकल असतात. मग त्या सुगंधाकरता त्याच्यामध्ये किड्याचं वाकून बघतात आणि टुपुक्कन पडतात. पडले की मेले, मेले की संपलं तिथे. का बरं वनस्पती या कीटकांना खात असतील? वनस्पतींच्या वाढीकरता नायट्रोजनची गरज असते. ज्या मातीमध्ये नायट्रोजन त्या वनस्पतींना मिळत नाही, तिथल्या वनस्पती ह्या कीटक भक्षक होतात. प्राण्यांच्या शरीरामध्ये नायट्रोजन आहे. तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये नायट्रोजन प्रोटीनच्या रूपामध्ये असतं. ते प्रोटीन मिळालं की त्यांची वाढ पूर्ण होते. त्यांना त्यांच्या वाढीकरता यांना खावं लागतं. म्हणजेच काही वनस्पती या कीटक भक्षी सुद्धा असतात. त्याचं कारण असं आहे, त्यांनी स्वतःची रचना वेगळी करून घेतलेली आहे प्राण्यांना खाण्याकरता. वनस्पतींना बदलावं लागलंय कीटकांना खाण्याकरता. पण हेच काय आहे, त्यांचं समन्वय. बरोबर? कमळ बघा ना, पाण्यामध्ये जन्माला येतं, पाण्यामध्येच राहतं. एखादी गोष्ट पाण्यात ठेवली, सजीव गोष्ट, तर ती सडून जाते कालांतराने. पण कमळाची न पानं खराब होतात, न फुलं खराब होतात. उलट जिकडे पाणी, जिकडे चिखल, तिथे कमळ. किती सुंदर दृश्य असते. पाण्यामध्ये उमललेली सुंदर फुलं, पण पाण्याचा त्याच्यावर परिणाम कसा होत नाही? ह्याचा अभ्यास केल्यावरती कळलं की त्याच्या पानांवरती आणि त्याच्या पाकळ्यांवरती सुद्धा मेणाचा एक हलकासा थर असतो. मेण, त्याच्यापासून आपण मेणबत्त्या बनवतो. ते निसर्गामध्ये ऑलरेडी बनलेलं आहे आणि त्याचा वापर करून ह्या पाणजीवी वनस्पती म्हणजे ज्या काही ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत त्या सर्व्हाइव्ह करतात. शिवाय ह्या वनस्पतींना पाण्यामध्ये तरंगायचंय ना, बुडून नाही मरून जायचं म्हणून त्यांच्या ज्या काही दांड्या आहेत म्हणजे त्यांचे जे काही स्टेम आहेत त्याच्यामध्ये पोकळी आहे, त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे. हलके आहेत, ते तरंगू शकतात आणि वर येऊन सूर्यप्रकाशामध्ये स्वतःला पाण्याच्या वर आणून ठेवू शकतात. पाण्यात पण आहेत, पाण्याच्या वर पण आहेत. अशी रचना केली आहे. भारी गोष्ट आहे की नाही? सोपं नाही असं करणं. हे समन्वयामुळे शक्य होतं. तेरडा, तेरड्याच्या बिया अशा त्रिकोणी आकाराच्या असतात. अशा अशा बरोबर अशा आकाराच्या असतात त्या. माझ्या आता तुम्हाला बोटाचा आकार दिसतोय का? अशा आकाराच्या असतात. ह्या तेरड्याच्या बिया वाळल्या की फुटतात फाटकन. आवाज येतो आणि त्याच्यातनं काळ्या काळ्या रंगाच्या बिया असतात त्या लांब पर्यंत पसरत जातात. जिकडे त्या पडतात तिकडे नवीन झाड उगवतात. तेरड्याची अनेक वेगवेगळ्या रंगाची सुंदर सुंदर फुलं पावसाळ्यामध्ये येतात. ही फुलं आली की समजायचं की आता गणपती बाप्पा येणार आहे. म्हणजे त्या दरम्यान ह्यांचा खूप मोठा वाढीचा काळ असतो. पण अशा ह्या सगळ्या रचना वेगवेगळ्या वनस्पतींनी स्वतःमध्ये केलेल्या आहेत. स्वतःला वाचवण्याकरता, स्वतःला वाढवण्याकरता. यालाच म्हणतात विविध वनस्पतींमधील समन्वय. बरोबर? हे आता ऑलरेडी आपल्याला आता कळलेलं आहे की हा समन्वय कसा असतो. आता हे सगळं बरं का तेच दिलेलं आहे. हे तुम्ही मग आहे मानवातील समन्वय. आपल्या शरीरामध्ये समन्वयाचं काय महत्व आहे? समन्वयाशिवाय आपलं शरीर काहीही करू शकत नाही. मी तुमच्याशी बोलते आणि तुम्ही समोर मला बघताय किंवा ऐकताय, हे समन्वयच आहे ना. नाहीतर मी काहीतरी सांगते, तुम्ही काहीतरी बघताय. असं तुम्ही चित्र कुठे बघितलं तर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये काही कोऑर्डिनेशनच नाही. आपण बघा क्रिकेटची मॅच जेव्हा बघतो, कोणतरी बॅटिंग करत असतं आणि कोणतरी बॉलिंग करत असतं. कॅच पकडायला तो गेला आणि तो इकडे तिकडे हल्ला तर कॅच सुटते ना हातातून. समन्वय ढळला की कॅच गेली, मग आपण आउट. आउट म्हणजे ज्याला आउट करायचं त्याला आउट नाही केलं की आपण आउट होतो ना, म्हणजे आपल्या टीमचा नुकसान होतं, आपल्या टीमचा काही उपयोग होत नाही तिथे खेळून. सो अशा पद्धतीने समन्वय महत्वाचा आहे. आपल्याकडे जर कोणी बॉल टाकत असेल आणि आपण बॅटिंग करत असू तर आपल्याला कळलं पाहिजे ना, बॉल आपल्याकडे येतोय, कोणत्या दिशेने येतोय. आपल्याकडे बॉल आलाय तर त्याला मारण्याकरता माझी बॅट आपोआप पुढे जायला पाहिजे. हेच समन्वय आहे. साधं उदाहरण आहे बघा, मी तुम्हाला काल म्हटलं आपला उजवा हात पुढे गेला तर डावा पाय पुढे पडतो आणि डावा हात पुढे गेला तर उजवा पाय पुढे जातो. तुमच्याशी बोलताना मी काल पण म्हटलं होतं, हातवारे करते, काहीतरी तुम्हाला सांगते, हे कोऑर्डिनेशन आहे. असं बोललं नाही तर मला असं वाटतं की मी अर्धवट बोलते. काही लोक असे एकदम शांतपणाने गंभीरपणाने बोलतात, ते त्यांच्या शरीराने केलेलं समन्वय नसतं. ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना, आपल्या मानवाच्या शरीरामध्ये आपल्या सगळ्यांना समन्वयाचा अनुभव आलाय. पण इतर प्राण्यांमध्ये सुद्धा समन्वय होतो. म्हणजे
आजूबाजूला असलेल्या घटनांचा विचार करून प्राणी आणि पक्षी हे सुद्धा समन्वय त्यांच्या शरीरामध्ये घडवून आणतात. कुठेतरी मोठा आवाज झाला तर पक्षी उडून जातात. बरोबर? तुम्हाला माहिती असेल, तुम्ही अनुभव घेतला असेल. प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी आहे आणि ते त्या बदलांना प्रतिसाद देत राहतात. आजूबाजूला काय होतंय ह्याच्या हिशोबाने कुठेतरी तुम्हाला माहिती का, की म्हणजे गाई, म्हशी, मांजरी किंवा कुत्री ह्यांना तेही आवाज ऐकू येतात जे आपल्याला ऐकू येत नाहीत. त्याच्यामुळे कुठेतरी जर भूकंप वगैरे होणार असेल, तर त्याच्यापासून जे काही ते ध्वनी निर्माण होतात ना किंवा जमिनीमधली जी कंपनं असतात, ती आपल्याला जाणवत नाहीत. पण ती त्यांना जाणवतात आणि ते तिकडनं पळायला लागतात. म्हणजे हे त्यांच्या शरीराला आजूबाजूला होणाऱ्या पर्यावरणामुळे जे काही बदल बदल झालेले आहेत, त्यांना प्रतिसाद देण्याची चिन्हे आहेत ही. बाजूला काय चाललंय ते मला कळलं तरच मी त्याच्या हिशोबाने काम करेन. जसं मी रस्त्यावर चालले, समोर लाल सिग्नल आहे. लाल ह्याचा अर्थ आहे की मला थांबायचं. मला हे माहितीये म्हणून मी थांबणार. लहान मुलांना बघा ना, तुम्ही त्यांना रस्त्यावर घेऊन जाता ते कुठेही पळतात. त्यांना ह्या गोष्टीची भीती नसते की गाडी कुठूनही येते. त्यांना ह्या गोष्टीची काही कल्पना नसते की याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात, आपण इथूनच जायचं. किंवा त्यांना हेही माहिती नसतं की हे सिग्नल आहे आणि यांच्या रंगाचा काहीतरी अर्थ आहे. पण गाडी आली, मोठा आवाज आला की ते थांबतात. तुम्ही अनुभव घेतलाय का ह्या गोष्टीचा? बघा, अगदी लहानपणापासून आपल्याला ह्या गोष्टी जन्मजात आहेत आणि ह्यालाच आपण चेतासंस्था आणि त्याचं नियंत्रण आपल्या शरीरावरचं म्हणतो. लहान मुलांना जेव्हा सुरुवातीला गोष्टी माहिती नसतात तेव्हा ते चुका करतात. पण जेव्हा त्यांना समजतं की हे असं केल्याने हे होतं, तर ते परत करत नाहीत. उदाहरण सांगते. गरम कुकर आहे आणि एक लहान बाळ तिथे गेलं. त्याला माहिती नाही की तो कुकर गरम आहे. त्यांना सगळ्या गोष्टी हातात घेऊन, खाऊन बघून, सगळं करून बघायचं असतं. तो कुकरला हात लावला, त्याला चटका लागतो. त्याला समजतं की ते गरम आहे. पुढच्या वेळेला तो कुकर कसाही कुठेही बघितला तर तो तो आधीच हात करतो आणि म्हणतो, "हा, गलम, हा, गलम." त्याला माहिती असतं की ह्या कुकरला हात लावला की चटका लागतो. भला तो धुवून ठेवलेला कुकर असेल, थंड कुकर असेल, तरीही त्याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट आता गेलेली आहे की ह्याला हात लावला की मला चटका बसतो, असं आपण स्वतःला शिकवत राहतो. हे आपल्या डोक्यात फीड होतं आणि त्याच्या हिशोबाने आपण प्रतिसाद देतो नंतर. पण जे अचानक घडलंय त्याच्या हिशोबाने आपण अचानक स्वतःला बदलणं, हे पण आहे चेतानियंत्रण. आता हे कसं घडतं? मानवी शरीरामध्ये नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था ही आपली बॉस आहे. खरंच सांगते मी. आपल्या शरीरामध्ये खूप सारे सिस्टम्स काम करतात, पण आपला बॉस आपला ब्रेन, आपला मेंदू हा आपल्याला कंट्रोल करतो. आपला मेंदू आपल्याला सांगतो हे करायचंय, हे नाही करायचंय. आत्ता करायचंय, असं करायचंय. खूपदा कन्फ्युजन होतं. हा अभ्यास करू का तो करू? होमवर्क करू का खेळायला जाऊ? हे होतं की नाही? त्यावेळेला आपला मेंदू जागेवर असतो. तो आपल्याला सांगतो, "आधी होमवर्क कर, मग खेळायला जा." पण मन म्हणतं, "नको, नको, आधी मी खेळायला जातो कारण माझे मित्र खेळायला गेलेत." हे कन्फ्युजन असतं. पण जे योग्य निर्णय आहेत ते नेहमी आपला मेंदू आपल्याला सांगत असतो. कारण की तो चेतासंस्था, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, आपले अनुभव आणि मग आपण काय केलं पाहिजे ह्याचा विचार करून आपल्याला उत्तर देत असतो. तर आवेगांना प्रतिसाद देण्याचं कार्य हे आपल्या चेतासंस्थेचं कार्य आहे, महत्वाचं काम आहे. तर हे सगळ्यांमध्ये आहे. अमिबासारख्या एकपेशीपासून आपल्यासारख्या प्रगत अशा मानवापर्यंत सगळीकडे चेतापेशी आहेत. आता या चेतापेशी असतात कशा? मस्त असतात, कॉम्प्लेक्स झाडासारख्या. एका बाजूला झिपरे झिपरे केस आहेत, मध्ये त्याचं अंग आहे आणि खालच्या बाजूला शेपूट आहे. असं तुम्ही धरा. आता ह्याची रचना तुम्ही बघितली तर त्याच्यात काय दिसतंय? मध्यभागी केंद्रक आहे आणि ही सगळी मिळून एकच पेशी आहे. त्याचं डोकं, त्याचं अंग, त्याची शेपूट हे सगळं मिळून एक पेशी आहे. जसं आपण मगाशी नेफ्रॉन बघितलं की नाही, ते ग्लोमेरुलस होतं, हेनलेस कॅप्सूल होतं, तो असा 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 मोठा मोठा रस्ता होता. किडनी मधल्या एका पेशीची रचना बघितली ना आपण, किडनी मधल्या पेशी लांबलचक आहेत. तशाच आपल्या शरीरातल्या चेता पेशी ह्या पण लांबच्या लांब पेशी आहेत. काही काही पेशी तर हातभर लांब आहेत. म्हणजेच काय, लांब पासून त्या एका ठिकाणून दुसरीकडे जे काही चाललंय त्याचा केमिकल सिग्नल पाठवत असतात. बरोबर? ह्याला म्हणतात विद्युत रासायनिक आवेग. उदाहरण बघा, आपल्या बोटाला सुई टोचली तर लगेच बोट मागे येते की नाही आपलं?
एखाद्या आपण झाडाला गुलाबाचं फुल आहे, मी गुलाबाचं फुल तोडायला गेले आणि माझ्या बोटाला काटे टोचला चक्कन, तर मी हात माझा मागे घेईन, फुल गेलं खड्ड्यात, आधी मी माझ्या बोटाकडे बघेन. स्वाभाविक आहे, कारण काय, माझ्या शरीराला समजलं की मला काहीतरी टोचलंय. तर फुल सुंदर दिसत असेल तरी पण नंतर बघ, आधी आधी तुझ्या बोटाकडे बघ, हे माझा मेंदू मला लगेच सांगेल. आणि लगेच इमिडिएटली माझा हात मागे येईल. त्याला आपण म्हणतो की आपली इन्स्टंट ऍक्शन, इमिडिएटली आपला हात मागे येणं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं की इथे माझ्या बोटाला संवेदना पुरवणारी एक चेतापेशी आहे. तिची पूर्णच्या पूर्ण कनेक्शनची जी काही दुसरी बाजू आहे तिथे माझ्या मज्जारज्जूमध्ये. मज्जारज्जू माझ्या ब्रेनला, म्हणजे माझ्या मेंदूला जोडला गेलेला आहे. म्हणजेच काय, माझ्या शरीरामध्ये कुठेही कधीही काहीही झालं, धक्का लागला, रक्त आलं, टोचलं, लागलं, काहीतरी थंड वाटलं, गुळगुळीत लागलं, असं होतं ना कधी कधी, आपण जातो बिना चप्पलचे गार्डन मध्ये फिरतोय, घरामध्ये फिरतोय आणि पायाला काहीतरी गुळगुळीत लागतं, आपण घाबरतो, ई काय काय आलंय पायाखाली. ही जाणीव आपल्याला होते कारण की आपल्या पायाच्या, तळपायाच्या पेशींना, म्हणजे त्वचेला काहीतरी विचित्र वेगळं लागतं, जे नेहमीसारख्या आपल्या जमिनीवर लागत नाही. म्हणजेच काहीतरी आहे माझ्या पायाखाली याची जाणीव तिथल्या चेतापेशी माझ्या मेंदूला करून देतात. लगेच मी अलर्ट होते आणि पाय बाजूला घेऊन बघते की माझ्या पायाखाली काय मेले, हो की नाही. तर ह्याचा अर्थ असा आहे की चेतापेशी आपल्या शरीरामध्ये सगळीकडे आहेत. जसं रक्त सगळीकडे आहे, तसं चेतापेशी प्रत्येक पेशीच्या आजूबाजूला आहेत. आणि मग त्या तिथून बघा रचना कशी आहे, केंद्रक, आणि मग ह्या अक्षतंतू, त्याच्या खाली श्वानची पेटी, श्वान सेल, ह्यांना श्वान सेल असे म्हणतात. आणि मग खाली त्याचे अक्षतंतूचे अग्र, हे वृक्षिका, वृक्षिका म्हणजे वृक्षासारख्या फांद्या असलेल्या. ठीक आहे. आता ह्या त्याच्या रचनेमध्ये हे अग्र आहे, अग्र म्हणजे टोक. त्याच्या खाली असंच एक दुसरं केंद्रक, वृक्षिका, श्वानसेल, अक्षतंतू ह्याची रचना असलेली दुसरी चेतापेशी असेल. म्हणजेच काय, एका पेशीच्या खाली दुसरी, दुसरीच्या खाली तिसरी, अशी त्याची एक रचना आहे, जुगजुगगाडी आहे. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे संवेदना फटाफट 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 पाठवणं, हे का शक्य होतं? विद्युत रासायनिक आवेगामुळे. आणि याच्याचमुळे आपल्याला शॉक लागतो. आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी इलेक्ट्रिसिटी कॅरी करणाऱ्या सिस्टीम्स आहेत, छोटे छोटे. इकडून तिकडे संवेदना जाते म्हणजे कशी जाते? विद्युत रासायनिक संवेदना आहेत त्या. रसायन सुद्धा आहेत आणि विद्युत, विद्युत म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी, हो की नाही. तर हे त्याच्यामुळे होतं आणि म्हणूनच एकाकडून दुसरीकडे आपल्याला संवेदना समजतात. या हाताला लागलंय हे या हाताला पण कळतं, हा हात तिकडे जात नाही शहाणपणा करायला, जिथे लागू शकतोय. सो अशा पद्धतीने बघा कसं होतं हे आपण आताच बोललो. ते एका टोकाने दुसऱ्या टोकाला जोडलेले असतात. ठीक आहे. ही रसायनं दोन दरम्यान असलेल्या अतिसूक्ष्म पोकळीमधून, म्हणजे संपर्क स्थानामधून जातात आणि तसाच आवेग पुढील चेतापेशीच्या वृक्षिकेमध्ये निर्माण करतात. म्हणजेच काय, एका पेशीमध्ये काहीतरी बघा, हा आवेग म्हणजे काय, आवेग म्हणजे काय असतं, रिॲक्शन म्हणूया आपण त्या गोष्टीला. एका चेतापेशीकडून दुसरीकडे संक्रमित केलं जातं. पण ते कसं, पहिल्या अक्षतंतूच्या शेवटच्या टोकाशी दुसरीचा वृक्षिकेचा भाग आहे. तर तिथे पोहोचलेला विद्युत आवेग हा चेतापेशीला काही रसायन स्त्रवणामध्ये उद्युक्त करतो. ही रसायनं दोन चेतापेशींदरम्यान असलेल्या छोट्याशा पोकळीमधून जाते आणि तो आवेग पुढे कॅरी करते, म्हणजे वहन करते. म्हणजेच काय, हे चेतापेशीकडून अंतिमतः स्नायूपेशी किंवा ग्रंथीकडे पोहोचले जातात. म्हणजेच काय, कोणाला काय इन्फॉर्मेशन द्यायची आहे हे आपले न्यूरॉन्स ठरवतात. जेव्हा एखादी कृती किंवा हालचाल घडवून आणायची असते तेव्हा सर्वात शेवटचे कार्य हे स्नायू ऊतींचं असतं. म्हणजे हात मागे घ्या ह्याच्याकरता माझ्या इथल्या स्नायूंना ऑर्डर मिळायला पाहिजे. मग ती कशी मिळेल? जेव्हा माझा ब्रेन सांगेल हात मागे घे, टोचलंय ना इथे, हात मागे घे. ह्याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात, इमिडिएट होणारी अशी प्रतिक्रिया, प्रक्षिप्त प्रतिक्रिया. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ही चेतासंस्था काम करते. पण ह्या चेतापेशींचे 3 प्रकार आहेत: सेन्सरी, मोटर आणि असोसिएशन असे 3 न्यूरॉन्स. संवेदी, प्रेरक आणि सहयोगी. संवेदी म्हणजे संवेदना वहन करणारे. ज्ञानेंद्रियांकडून मेंदू किंवा मेरुरज्जू, मेरुरज्जू म्हणजे आपला चेतारज्जू मागे जो आहे, मणक्यांच्या मध्ये जो आहे तो,
मेंदू आणि आपला मेरुरज्जू हे दोन जे आहेत ना आपल्या शरीरामधले प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल आहेत. बरोबर ना? आपल्या शाळेमध्ये सगळ्या गोष्टी ठरवणारे कोण महत्वाचे लोक असतात? प्रिन्सिपल सर किंवा मॅडम. आणि त्यांची मदत कोण करतात? व्हाईस प्रिन्सिपल सर किंवा मॅडम, म्हणजे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक. ह्या दोघांच्या हातामध्ये आपली सगळी शाळा कशी चालवायची याची सिस्टीम असते की नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये काय करायचं आणि कसं करायचं हा आपला मेंदू आणि आपला मेरुरज्जू ठरवतो. मग कुठेही काही झालं तर याच्याकरता आपल्या शरीरामध्ये 5 महत्वाची ज्ञानेंद्रिय आहेत. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. हे 5. शरीरामध्ये सगळीकडे त्वचा आहे. नाकाचं काम, डोळे बंद केले तरी पण कुठला तरी वास आला, काहीतरी विचित्र आहे, हे सांगितलं मेंदूला तर कळतं की हा इथे काहीतरी गडबड आहे, बहुतेक इथे जायचं नाही. किंवा त्या बाजूला छान सुगंध येतोय, बहुतेक तिकडे पावभाजी मिळेल तर मला तिकडे जायला पाहिजे. सो सांगायचा मुद्दा, नाक आपल्याला आजूबाजूला असलेल्या गोष्टींचं ज्ञान करून देतो, ते ज्ञानेंद्रिय. मग आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं ज्ञान आपल्या शरीराला करून देण्यासाठी, म्हणजे आपल्या मेंदूला किंवा मेरुरज्जूला करून देण्याकरता संवेदी चेतापेशी काम करतात. ह्या इथे सगळीकडे संवेदी चेतापेशी आहेत ज्ञानेंद्रियांकडे. मग एक प्रेरक चेतापेशी. प्रेरक नावातच अर्थ आहे प्रेरणा देणारे. कुणाला प्रेरणा देत आहेत? चेतापेशींना, की या आवेगांचं वहन मेंदू आणि मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथींकडे. इकडे पावभाजीचा वास येतोय का, जा ना मग तिकडे चालत. चालत कोण घेऊन जाणार आहे मला? माझे पाय. माझे पाय चालणार कसे? त्याच्यामध्ये हाडं आहेत आणि त्याच्यामध्ये स्नायू आहेत. त्यांचाच वापर करून माझे पाय पुढे पुढे जाणार आहेत. मग माझा मेंदू माझ्या पायांना सांगेल तिकडे चालत जा, तरच तिकडे पावभाजी मिळेल. सो हे त्याला देण्याचं काम, ऑर्डर देण्याचं काम ह्या प्रेरक चेतापेशींकडनं केलं जातं. मग आहे सहयोगी चेतापेशी. ह्याचा अर्थ आहे असोसिएशन न्यूरॉन. सहयोगी चेतापेशी ह्या ह्या दोन पेशी आहेत ना वरच्या, एक आहेत प्रेरक आणि दुसरे आहेत काय आहे ते दुसरं, वाहक संवेदी. संवेदी आणि प्रेरक या दोघांना जोडणाऱ्या मधल्या भागातल्या सहयोगी चेतापेशी. बरोबर, त्या दोघांना जोडतात, कनेक्शन आहे त्यांच्यामध्ये. आता मानवी चेतासंस्था ही 3 महत्वाच्या घटकांमध्ये विभागलेली आहे. 3 भाग आहेत आपले: मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था. नावं पण भारी आहेत ना. सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये आपले बॉस लोक बसलेले आहेत. ते कोण आहेत? मेंदू आणि मेरुरज्जू. आपण मगाशीच बोललो. आता ते कसे आहेत? आपला मेंदू, जसं मी म्हटलं, बॉस हा नेहमी इम्पॉर्टंट केबिन मध्ये असतो. आपल्या शरीरामधला बॉस आहे आपला मेंदू. तर मेंदू हा अतिशय महत्वाचा अवयव असल्यामुळे सगळ्या शरीरावर कंट्रोल करणारा, त्याला एका स्पेशल झाडांच्या पोकळीमध्ये बसवलेलं आहे. त्याला आपण कवटी म्हणतो. सुरक्षित येतं. तुम्ही डोक्यावर पडला तरी मेंदूला काही होत नाही. फार फार तर इथे टेंगूळ येतं. म्हणजेच काय, इथे लागलं तर चालेल, आत नाही लागलं पाहिजे. आतमधली तुमची सिस्टीम ही तुम्हाला कंट्रोल करणारी. सो तो तुमचा नियंत्रक आहे, म्हणून तो सुरक्षित आहे. आता इथून निघणारी छोटीशी वेणी, म्हणजे एक छोटासा असा एक खालचा भाग मेंदू मधला, त्याला आपण मेरुरज्जू म्हणतो. तो मेंदूसारख्याच घटकांनी बनलेला आहे आणि तो खाली आपल्या माकड हाडापर्यंत आहे. मेंदूपासून आपल्या शरीराचा शेवट जिथे होतो तिथपर्यंत आपला मेरुरज्जू आहे. आणि मग मेरुरज्जूला सुरक्षित ठेवण्याकरता आपल्या शरीराच्या मागे पाठीचे कणे आहेत. बघा पाठीला हात लावून, कडक कडक पाठीचे कणे, त्याच्यामध्ये आपला मेरुरज्जू आहे. त्याला आपण म्हणतो कशेरू स्तंभ. किती छान नाव आहे. त्याच्या मधून जातो आपला मेरुरज्जू. ह्या नाजूक मध्यवर्ती चेतासंस्थेला हाडांचं जे काही संरक्षण आहे त्याच्यामुळे सगळं आपलं बरोबर चाललेलं आहे. लहान बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा सुद्धा मणके तयार झालेले असतात, कवटी तयार झालेली असते. नंतर ती हाडं जोडली जातात, तो भाग वेगळा आहे. पण त्याची रचना आधीच झालेली असते, कारण त्याच्याशिवाय तुमचं शरीर सुरक्षित राहणार कसं? आता मेंदूच्या विविध भागांमधील पोकळ्यांना मस्तिष्क निलय आहे. मेंदूची रचना, त्याच्यामध्ये एकूण मेंदूचे 4 भाग आहेत बरं का, पण त्यांना मस्तिष्क निलये असं म्हणतात. तर मेरुरज्जूमधील लांब पोकळीला मध्य नाल, लांब पोकळी. मेरुरज्जू मध्ये पण नाल अशी एक मध्यभागी पोकळी आहे, त्याला मध्य नाल म्हणजे सेंट्रल कॅनल असं म्हणतात. मस्तिष्क निलये, मध्य नाल आणि मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यांमध्ये प्रमस्तिष्क मेरुद्रव म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड असं एक लिक्विड असतं. हे कशासाठी असतं? तर तुम्ही किती उड्या मारा, तुम्ही पडा, लोळा, काहीही करा, तुमच्या मेंदूला आणि तुमच्या
मणक्या म्हणजे तुमच्या पाठीच्या मेरुरज्जूला पाठीमध्ये असलेल्या काही हानी नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी ते द्रव आहे ते तुम्हाला बॅलन्स करतं. त्याच्यामधले शॉक ऍब्झॉर्ब करतं. ठीक आहे. आता प्रौढ मानवाच्या मेंदूचं वजन हे 1300 ते 1400 ग्रॅम आहे. जवळपास 1.5 किलोचा मेंदू आहे आपला आणि तो सुमारे 100 अब्ज चेतापेशींचा बनलेला आहे. 100 अब्ज चेतापेशी. विचार करून बघा किती सेल्स आहेत आपल्या ब्रेनमध्ये. म्हणजे किती काय काय स्टोअर करू शकतो आपण. तरी आपण आपला मेंदू पूर्णपणे विकसित असला तरीही वापरत नाही. खूप साऱ्या गोष्टी मेंदूच्या आपण वापरत असतो आणि आजकाल तर आपण मेंदूच वापरत नाही. तुम्ही आठवा बरं जरा तुम्ही स्वतः पाढे पाठ करून गुणाकार केलाय वगैरे असं फार किती वेळा करतो आपण. आजकालची तुम्ही मोठी माणसं बघा साधी ऍडिशन सबट्रॅक्शन पण मोबाईलवर करतात. मेंदूला वापरण्याची सवय घालवली आपण. म्हणजे आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा वापर करणं टाळतोय. पण मेंदूचा वापर करायची वेळ केव्हा येते जेव्हा आपल्या आजूबाजूला काहीही नसतं. सिच्युएशन अशी आहे की काही टेक्नॉलॉजी नाही काही नाही. आता वापरा तुमचं डोकं. त्याच्यामध्ये आपली खरी परीक्षा असते आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की आपला मेंदू हा खरंच बॉस आहे. बघा ना आता सध्या सिलेंडर नव्हते तर लोकांनी स्वयंपाक करण्यासाठी काय करायचं ह्याच्या करताचे आपले आपले वेगळे वेगळे मार्ग शोधून काढले. अगदी घराच्या बाहेर छोटीशी छोटीशी शेगडी बनवून किंवा शेकोटी बनवून कुठून तरी काड्या आणून मग स्वयंपाक केला कारण ऑप्शन नाहीये. तर मेंदू आपल्याला आहे त्या परिस्थितीवरती मात कशी करायची ह्याची उदाहरणं ह्याचे सोल्युशन्स देत असते. आता मेंदूची रचना बघा 2 भाग आहेत. प्रमस्तिष्काचे पुढचा जो आपला मेंदू आहे किंवा पूर्ण मेंदू वर्ण बघितला त्याला 2 भागामध्ये डिवाइड करता येतं. डावा मेंदू उजवा मेंदू. आपला मध्यभागी असा जशी आपला मध्ये भांग असतो की नाही मुलींचे 2 वेण्या मध्यभागी भांग त्याच्या खाली तुमच्या मेंदूचे 2 भाग आहेत खरं बघितलं तर असं झाकण उघडून बघितलं की दिसेल 2 भाग आहेत. तर तुमचा डावा मेंदू जो आहे तो विश्लेषणात्मक विचार करतो तार्किक विचार करतो भाषा गणित आणि शास्त्र. बघा तुम्ही जनरली बघा तुमच्या वर्गामध्ये जे विद्यार्थी अभ्यासात पुढे आहेत त्यांचे सगळे विषय चांगले आहेत. जनरली त्यांचं गणित चांगलं आहे म्हणजे त्यांचं विज्ञान चांगलं आहे त्यांची भाषा चांगली आहे. ते लॉजिकली बरोबर उत्तर देतात आणि ते त्याचं सोल्युशन काढतात. त्यांची डावी बाजू चांगली आहे म्हणून ते राईटी आहेत. ते उजव्या हाताने लिहितात. पण जे लोक लेफ्टी आहेत डाव्या हाताने लिहिणारे त्यांचे विचार वेगळे असतात. त्यांचे विचार करण्याची पद्धत वेगळी असते. ते होलसम विचार करतात. त्यांची विचार करण्याची एक लेवल वेगळी आहे. ते वेगळे प्रतिभावान लोक असतात. नवीन गोष्टी निर्माण करण्याची कॅपॅसिटी त्यांच्या मेंदूमध्ये आहे. म्हणून हे लोक कला संगीत ह्या विषयांकडे जास्त झुकलेले असतात. एखाद्या गोष्टीत तुम्हाला मी चित्र काढायला सांगितलं उदाहरणार्थ तुम्ही तो पिक्चर बघितलाय का तारे जमी पर. त्या पिक्चर मधलं उदाहरण मला द्यायचंय का माहितीये चित्रकलेची स्पर्धा आहे. चित्र काढा निसर्ग चित्र काढा. आपण काय काढू डोंगर सूर्य पक्षी नदी एक झाड झाड काढू तिथे घर काढू 2-4 मुलं खेळतात घरासमोर अंगण काढू. ही झाली सामान्य प्रतिभा. तुम्ही आणि मी साधा विचार करतो जे आपल्याला समोर दिसतं ते आपण बघतो. पण ज्यांचा डावा मेंदू ज्यांचा उजवा मेंदू जास्त विकसित आहे आणि जे लोक लेफ्टी आहेत तुम्ही त्यांची चित्र बघा त्यांच्या चित्रामध्ये ना काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे आपल्या इमॅजिनेशनच्या खूप वेगळं त्याच्यामध्ये असतं. तुम्हाला एक खरं उदाहरण सांगते माझ्याच घरातलं एक चित्र काढण्याकरता एक छोटंसं स्टिकर दिलं होतं मी माझ्या घरातल्याच छोट्या मुलांना दिलं होतं. तर त्याच्यामध्ये एक अर्धवट आकार होता ते पूर्ण करायचा होता. तर अर्ध अर्ध गोल होता. तर त्याच्यामध्ये माझ्या मुलाने काहीतरी चित्र बनवलं आणि त्याला चंद्र रात्र स्टार असं काहीतरी केलं आणि चंद्रग्रहण झालं होतं बघा मागच्या महिन्यात. त्याने मध्ये सूर्य काढला इकडे पृथ्वी काढली. तो छोटा आहे तो 5 वर्षाचा त्याला माहिती नाही कोणाच्या मागे कोण कशाच्या मागे काय. त्याला म्हटलं हे सगळं तू काय काढलंय मला काहीच कळायला मार्ग नव्हता त्याच्यामध्ये. म्हणाला हे काय हे झाड आहे हे आणि हे चंद्रग्रहण आहे. तर सांगायचा मुद्दा असा की चंद्रग्रहण झालं तुम्हालाही माहितीये मलाही माहितीये त्यालाही माहितीये पण ते त्याने त्याच्या चित्रामध्ये कुठेतरी टाकलं. सो हा वेगळा विचार तो लेफ्टी आहे. फॉर दॅट मॅटर मला हे खूप चांगलं समजलं आता की ह्या लोकांचे विचार खरंच वेगळे असतात. हे तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला तुमचे जर कोणी लेफ्टी मित्र मैत्रिणी असतील ना तुम्ही चेक करून बघा. असं चेक करून नका चित्र काढून दाखवा.
शांतपणाने निरीक्षण करा तुम्ही त्यांचं. तुम्हाला समजेल की ते काही गोष्टींमध्ये खरंच खूप चांगले आणि वेगळे आहेत, प्रतिभावाने. तर अशा पद्धतीने आपला मेंदू वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करतो आणि आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळे पॉइंट्स आहेत जे वेगवेगळ्या गोष्टी करतात. हे सगळं आपण पुढच्या वेळेला बघू. पुढच्या वेळेला हा धडा आपला संपून जाणार आहे. थोडासाच भाग उरलाय. हा संपला की आपला हा धडा संपेल. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच. थँक्यू प्रेमा मॅम. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.